हो, तुम्ही अंतिम आठवड्याचं जे काही भाषण करायचं होतं ते आजच करून टाकलं. त्यामुळे आता अंतिम आठवड्यामध्ये कायदा सुव्यवस्था तुम्हाला घेताच येणार नाही. कारण त्याचं उत्तर मी आज सगळं देऊन टाकणार आहे. त्यामुळे अंतिम आठवड्याकरता कायदा सुव्यवस्थेचं फारसं काही शिल्लक राहणार नाही. मोठे आहेत ना, आपल्या वजनाप्रमाणेच इश्यू असतात. आपले छोटे मोठे इश्यू नसतात. पण तुमचं वजन छुप आहे. माननीय अध्यक्ष महोदय, कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा होत असताना खरं म्हणजे महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं देशामध्ये एक अतिशय चांगलं राज्य मानलं जातं. स्थैर्य असलेलं, कायदा आणि सुव्यवस्था असलेलं राज्य मानलं जातं. आणि ही गोष्ट देखील खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना या होत असतात. घटना झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो, त्याचं डिटेक्शन होतं की नाही, कन्व्हिक्शन होतं की नाही, या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात. जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलंच राज्य नाही की ज्या ठिकाणी गुन्हे घडले नाहीत. गुन्हे घडत असतात कारण प्रवृत्ती असतात, पण गुन्हेगारी प्रवृत्तीवर आपण कारवाई करतो की नाही, हा खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा एक महत्वाचा निकष असतो. आणि किती गुन्हे घडले यापेक्षाही सेफ्टीचं परसेप्शन काय हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्वाचं राज्य आहे. आणि देशामध्ये जर आपण तुलना केली तर जसं भास्कररावनी सांगितलं की आपला क्रमांक हा 8वा आहे. देशामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारे महत्वाचे जे गुन्हे होतात, ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 8वा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्वाची राज्य ही क्राईम मध्ये आपल्यापेक्षा पुढे आहे. आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही. पहिल्या 10 मध्ये 7व्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं. पण ते याकरता दिसतं की 2016 साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास 25% भाग हा सामील केला. पण NCRBच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू. आणि म्हणून गुन्हे वाढतात पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो, म्हणजे 2011ची पकडतो. आणि म्हणून जर आपण 2011च्या सेन्सस मधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे 22व्या-24व्या नंबरवर जातं. त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये आपलं कुठलंही आपलं शहर नाही. मुंबई सारखी मेट्रोपोलिस ही देखील 15व्या क्रमांकावर आहे. पुण्यासारखी मेट्रोपोलिस 18व्या क्रमांकावर आहे. आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्यावर जयपूर आहे, तिसऱ्यावर इंदोर आहे, चौथ्यावर कोची आहे, 5व्यावर पटना आहे, मग लखनौ आहे, गाझियाबाद आहे, कानपूर आहे, कोझिकोड आहे. त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रातली जी शहरं आहे, शहरीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर, विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील कायदा आणि सुव्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आहे. हे होत असताना आपण जर बघितलं तर आणि अध्यक्ष महोदय, यामध्ये आता मी फार डिटेलमध्ये सगळ्या जाणार नाही, पण एकूण जर गुन्ह्यांची संख्या आपण बघितली, म्हणजे मी नेहमी इतके वर्ष माझ्या भाषणात सांगतो की स्टॅटिस्टिक्स हे महत्वाचं नसतंच. स्टॅटिस्टिक्स इज ऑलवेज मिसलिडिंग. परसेप्शन काय हे अधिक महत्वाचं असतं. तरी देखील काही गोष्टी या स्टॅटिस्टिक्सनेच सांगाव्या लागतात. म्हणून मी सांख्यिकी आपल्या पुढे ठेवतो की 2024 मध्ये 2023च्या शी आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये 2586ची घट आहे, त्याच्यामध्ये वाढ नाही आहे. आणि सदरची घट जी आहे ही
हत्या, खून, दुखापत, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दंगल, फसवणूक इत्यादी हेडमध्ये मोठ्या प्रमाणात